वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपला एक प्रश्न एक धडा या सिरीजमध्ये, आणि यामध्ये आपण दररोज एक प्रश्न घेत असतो आणि त्यावर आधारित आजूबाजूची जी काही माहिती असेल ते पूर्णपणे कव्हर करत असतो. तर याआधी सुद्धा आपण असे बरेचसे लेक्चर घेतलेले आहेत, त्याच्या लिंक आहेत त्या तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि त्याच्याशी संबंधित जे काही PDF वगैरे असते ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. स्पर्धा विश्व ऑफिशियल या नावाने टेलिग्राम आहे. त्या टेलिग्राम चॅनलवर आपण काय करत असतो, PDF टाकत असतो. तसेच तुम्हाला डेली अपडेट नोट्स आणि शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आपण अपलोड करत असतो. त्यामधून आपण ऍग्रिकल्चर संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ आणि तसंच GS संबंधित जी काही PYQ आहे त्यावर आधारित किंवा करंटशी रिलेटेड किंवा मराठी व्याकरणाशी रिलेटेड आपण शॉर्ट व्हिडिओ दररोज अपलोड करत असतो. त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याशिवाय PDF वगैरे नोट्स जाहिरातींच्या नोटिफिकेशनसाठी टेलिग्राम नक्की जॉईन करा. आणि डेली अपडेटसाठी किंवा युट्यूब कडूनच तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर युट्यूबला सबस्क्राईब करून तुम्ही त्या नोटिफिकेशन मिळवू शकता. तर सबस्क्राईब नक्की करा. तर आजचा आपला प्रश्न जो आहे तो घटना दुरुस्ती आधारित प्रश्न आहे. तर घटना दुरुस्ती ज्या आहेत त्यावर हमखास प्रश्न असतो. MPSC प्रिलिम्सला, मेन्सला, याचप्रमाणे ज्या काही महत्वाच्या सरळ सेवा परीक्षा आहेत त्यामध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले जातात घटना दुरुस्ती आधारित. तर आपला जो प्रश्न आहे तो आहे, कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये 11वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले. म्हणजे 51A मध्ये 11वे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आले असा प्रश्न विचारलेला आहे. बाय विच अमेंडमेंट द 11th फंडामेंटल ड्युटी वॉज लेटर ऍडेड टू दी लिस्ट असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहेत. 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976, 52वी घटना दुरुस्ती कायदा 1980, 62वी घटना दुरुस्ती कायदा 1992 आणि 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 86वी घटना दुरुस्ती 2002. आता याबद्दल आपण डिटेल माहिती बघणार आहोत. 86वी घटना दुरुस्ती कधी झाली, काय झाली, त्यावेळेस कोण त्याचे अध्यक्ष होते किंवा कोणत्या राष्ट्रपतीच्या कार्यकाळात ती झाली, प्रत्येक गोष्ट आपण डिटेलपणे अभ्यासणार आहोत. आणि इथे भाग आलेला आहे म्हणजे कशाचा समावेश सांगितलेला आहे, मूलभूत कर्तव्य या विषयाशी रिलेटेड हा प्रश्न आहे. हे सुद्धा समजून घ्या. आता डिटेलपणे आपण समजून घेऊ एक एक गोष्ट. याची PDF जसं मी तुम्हाला सांगितलं आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्हाला मिळून जाईल. सुरुवातीला आपण थोडक्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे ते समजून घेऊ. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे ते समजून घेऊ. मूळ भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. कारण काय, तर मूलभूत कर्तव्य संविधान झाल्यानंतर समाविष्ट करण्यात आले. मग नंतर म्हणजे कधी समाविष्ट करण्यात आले असा प्रश्न विचारला जातो. तर बघा, स्वर्णसिंह समिती होती, 1976 मध्ये समिती गठीत करण्यात आली होती आणि नागरिकांसाठी कर्तव्य आहे त्याची शिफारस करण्यासाठी शिफारस जी आहे ते या स्वर्णसिंह समितीने केली होती. कधी, 1976 मध्ये. आणि त्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली होती, ती म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976. आणि तेव्हा आपल्या संविधानामध्ये एकूण 10 मूलभूत कर्तव्य त्यावेळेस जे समाविष्ट केले गेले होते. कोणत्या घटना दुरुस्तीने? 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये. मग सध्या तर आपल्या राज्यघटनेमध्ये आपल्याला एकूण 11 मूलभूत कर्तव्य पाहायला मिळतात. 11वं जे मूलभूत कर्तव्य आहे ते 86वी घटना दुरुस्ती होती जी 2002 मध्ये झाली. तर 11वे मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. मग आता 86वी घटना दुरुस्ती आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये झाली. त्यावेळेस राष्ट्रपती जे होते ते APJ अब्दुल कलाम होते. समोर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. आणि पंतप्रधान कोण होते, तर अटल बिहारी वाजपेयी होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये ही घटना दुरुस्ती आपल्याला झाली. तर वर्ष 2002 हे तुम्हाला माहिती आहे. याचा मुख्य उद्देश काय होता, शिक्षण हा 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मूलभूत अधिकार ठरवणे हा या घटना दुरुस्ती मागील उद्देश होता. आता यासाठी त्यांनी काही महत्वाच्या तरतुदी केल्या, ज्यामध्ये आपण बघतो 3 ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली. अनुच्छेद 21A मध्ये काय समाविष्ट करण्यात आलं, की यामध्ये सांगितलं की राज्याने 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची व्यवस्था करावी. म्हणजेच शिक्षणाला मूलभूत अधिकाराचा दर्जा देण्यात आला. कोणत्या घटना दुरुस्तीने? 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये. त्याच्यानंतर अनुच्छेद 45 आहे, जे आपण बघतो मार्गदर्शक तत्वे आहेत, जे राज्यांसाठी मार्गदर्शक तत्वे आहेत त्यामध्ये 0 ते 6 वयोगटातील, इथे मात्र तुम्हाला आयोग फसवू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की अनुच्छेद 21 मध्ये 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत
मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची व्यवस्था करावी असं सांगितलं होतं. मात्र अनुच्छेद 45 मध्ये म्हणजे मार्गदर्शक तत्वांमध्ये 0 ते 6 वयोगटातील मुलांना म्हणजे बालवाडी ते प्राथमिक शिक्षण देण्यावर भर सांगितला होता. 86व्या घटना दुरुस्तीनंतर अनुच्छेद 45 मध्ये बदल करून 6 वर्षाखालील मुलांना प्रारंभिक बाल संवर्धन व शिक्षणाची संधी देणे असा उद्देश ठेवण्यात आला होता. त्याच्यानंतर आणखी एक बदल करण्यात आला, तो म्हणजे आपण बघतो मूलभूत कर्तव्यांमध्ये जेव्हा अनुच्छेद 51A म्हणजेच क समाविष्ट करण्यात आलं, त्यामध्ये एक मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं. मूलभूत कर्तव्य काय होतं? पालक आणि संरक्षक यांचे कर्तव्य ठरवलं गेलं की आपल्या पाल्याला म्हणजे 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी. अशा प्रकारे मूलभूत कर्तव्य 51A मध्ये समाविष्ट करण्यात आलं. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की 86वी घटना दुरुस्ती होती. यामुळे मूलभूत कर्तव्य आहेत, त्याच्यानंतर मूलभूत हक्क आहेत आणि मार्गदर्शक तत्वे या सर्वांमध्ये बदल करण्यात आले किंवा काही गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या. अनुच्छेद 21A आहे, अनुच्छेद 45 आहे आणि अनुच्छेद 51A आहे. अशा प्रकारे तुम्हाला क्लिअर आहे 86वी घटना दुरुस्ती कायदा. आता लक्षात ठेवा, कोणाच्या कार्यकाळामध्ये झाला? डॉक्टर APJ अब्दुल कलाम जेव्हा राष्ट्रपती होते आणि पंतप्रधान कोण होते? अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये हा घटना दुरुस्ती म्हणजे बदल आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या प्रश्नामध्ये काही आणखी महत्वाच्या घटना दुरुस्ती सांगितलेल्या आहे, यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून हा सुद्धा भाग आपण इथे कव्हर करणार आहोत. जसं 52वी घटना दुरुस्ती सांगितली जी 1985 मध्ये झाली होती. आता 52वी घटना दुरुस्ती का झालं होतं? कारण त्यावेळेस काय होतं, पक्षांतर हे खूप चालत होतं. कुठलाही राजकीय पक्ष असो तो एका पक्षातून फोडून दुसऱ्या पक्षांमध्ये जात असे. त्यावेळेस पक्षांतर बंदी हा कायदा सुरू केला गेला होता, म्हणजे करण्यात आला होता. कारण काय, तर आयाराम गयाराम म्हणजे या पक्षात हा पक्ष आहे, या पक्षातून पैशासाठी किंवा इतरत्र जे काही सुविधा असू शकतात किंवा इतरत्र हेतूंसाठी ते काय करत, पक्ष फोडून दुसऱ्या पक्षामध्ये स्थलांतर करत असत. त्याच्यासाठी म्हणजे आयाराम गयाराम अशी पद्धत सुरू झाली होती आणि ती थांबवण्यासाठी ज्यावेळेस अध्यक्ष होते ज्ञानी जैल सिंग आणि पंतप्रधान कोण होते? राजीव गांधी. त्यांच्या कार्यकाळामध्ये 52वी घटना दुरुस्ती काय झाला होता 1985 मध्ये. उद्देश काय होता? पक्षांतर म्हणजे डिफ्युजन रोखणे किंवा लोकप्रतिनिधींना पक्षनिष्ठ ठेवणे हा त्यामागचा उद्देश होता. त्यासाठी काही महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या, जसं 10व्या अनुसूचीमध्ये काही बदल करण्यात आले होते. त्यासाठी 10वी अनुसूची भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. आता आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती सूची आपल्याला पाहायला मिळतात? एकूण आपल्याला 12 सूची म्हणजे अनुसूची म्हणू शकता की तुम्ही त्याला परिशिष्ट म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला शेड्यूल सुद्धा म्हणू शकता, तर पाहायला मिळतात. ते आपण डिटेलपणे आपले राज्यघटना PYQ अनालिसिस आहे त्यामध्ये तुम्हाला डिटेलपणे सांगण्यात आलेलं आहे, तिथे तुम्ही पाहू शकता. लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिली जाईल. त्यामध्ये काय तरतुदी करण्यात आल्या होत्या 52व्या घटना दुरुस्तीने? की पक्षत्याग विरोधी कायद्याची तरतूद केली गेली. पक्षत्याग किंवा शिस्तभंग करणाऱ्या सदस्यांना अपात्र ठरवण्याचे जे अधिकार आहेत ते सभापती म्हणजे लोकसभेमध्ये आपण बघतो आणि अध्यक्ष जे आहेत राज्य विधानसभेमध्ये यांना देण्यात आले. स्वतंत्र उमेदवार व नामनिर्देशित सदस्यांनीही काही प्रकरणात अपात्र ठरवण्याच्या अटी इथे घालण्यात आल्या. पण असं म्हणू शकतो यामुळे भारतीय राजकारणातील वारंवार जे काही पक्षबदल होत होते त्यावर नियंत्रण ठेवण्यात आलं. म्हणजे जो काही नियंत्रणाचा अधिकार आहे तो आपल्याला 52व्या घटना दुरुस्तीमुळे मिळाला. याशिवाय 10व्या अनुसूचीचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आला. नंतर आपण पुढची घटना दुरुस्ती पाहू, तर 62वी घटना दुरुस्ती 1989 मध्ये झाली. आता हिचा उद्देश काय होता? त्यावेळेस काय होतं, अनुसूचित जाती आहे किंवा जमाती आहे यांचे जे आरक्षण आहे विधानसभेतलं आणि लोकसभेतलं ते वाढवून घेण्यात आलं. म्हणजे 62व्या घटना दुरुस्तीने ती मुदत 2000 सालापर्यंत करण्यात आली आणि यामुळेच काय झालं, अनुसूचित जाती जमाती किंवा अँग्लो इंडियन समुदायांना विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे ते कायम राहिलं. आता मला सांगा, आता लेटेस्ट जी घटना दुरुस्ती झाली त्यामध्ये जे आरक्षण आहे परत आरक्षण त्याच्यासाठी वाढवण्यात आलं. त्या घटना दुरुस्ती सुद्धा, त्या ज्या काही महत्वाच्या घटना दुरुस्ती आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत कोणकोणत्या आहेत म्हणून. आणि आता अँग्लो इंडियन यांना सदस्यत्व आहे का, तर ते सदस्यत्व नाही, ते सुद्धा आपण समोर ची घटना दुरुस्ती आहे त्यामध्ये बघणार आहोत. तर अशा प्रकारे 62वी घटना दुरुस्ती तुम्हाला इथे समजली असेल. आता अत्यंत महत्वाची मिनी कॉन्स्टिट्यूशन आपण त्याचा उल्लेख करतो अशी घटना दुरुस्ती म्हणजे 42वी घटना दुरुस्ती 1976. अत्यंत महत्वाची घटना दुरुस्ती आहे.
तर लक्ष द्या, भारताच्या घटनादुरुस्तीच्या इतिहासात सर्वात महत्वाची मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखली जाणारी दुरुस्ती. त्यावेळेस अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष विचारू शकतात. फखरुद्दीन अली अहमद होते. पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी होत्या. आणि वर्ष होतं 1976. आपत्कालीन परिस्थिती त्यावेळेस लावण्यात आली होती. तुम्हाला माहिती असेल, इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये लागली होती. आणि याचा मुख्य उद्देश काय होता? तर केंद्र सरकारची सत्ता बळकट करणे व घटनांमध्ये मोठे बदल करणे हा त्याचा उद्देश होता. अशा प्रकारे आपण बघतो. महत्वाच्या तरतुदी यामध्ये करण्यात आल्या होत्या की जसं आपण 3 शब्दांची भर भारतीय संविधानामध्ये घालण्यात आली होती. ते 3 शब्द कोणते होते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रीय एकात्मता. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न विचारला, भारतीय राज्यघटनेमध्ये जेव्हा संविधान तयार झालं त्यावेळेस समाजवादी हा शब्द होता का, किंवा धर्मनिरपेक्ष होता का, किंवा राष्ट्रीय एकात्मता होता का? तर नाही. त्याचा समावेश कधी करण्यात आला? तर 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये करण्यात आला, म्हणून लक्षात ठेवा. त्यावेळेस म्हणजे सोशलिस्ट किंवा सेक्युलर किंवा युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर नागरिकाची जी काही मूलभूत कर्तव्य आहे, जसं आपण बघतो 42व्या घटना दुरुस्तीने स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 10 मूलभूत कर्तव्य होते, त्याचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये भाग कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहे? भाग 4A मध्ये 51A मध्ये सांगितलेले आहेत, म्हणून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण बघतो निर्देशक तत्वांना, म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत. आपण बघतो म्हणजे मार्गदर्शक तत्वे आपण म्हणू शकतो, किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, किंवा DPSP तुम्ही म्हणू शकता. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी असं सुद्धा म्हणू शकता. त्यांना न्यायालयीन निर्णयापेक्षा प्राधान्य देण्यात आले, असा सुद्धा निर्णय घेण्यात आला होता. त्याच्यानंतर संविधानातील कलमांची मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आली. केंद्र सरकारला अधिक अधिकार देण्यात आले होते. त्या काळामध्ये राज्यांच्या अधिकारांमध्ये कपात करण्यात आली होती, कारण त्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी आपल्याला पाहायला, म्हणजे आपत्कालीन परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. न्यायपालिकेवरील जे काही नियंत्रण होतं ते सुद्धा त्या काळामध्ये वाढवण्यात आलं होतं. तर अशा प्रकारे आपण 42वी घटना दुरुस्ती बघितली. आता काही महत्वाच्या घटना दुरुस्ती आहेत, ज्यामध्ये आपण बघतो 102वी घटना दुरुस्ती 2018 मध्ये झाली होती, 103वी घटना दुरुस्ती जी 2019 मध्ये झाली होती, आणि बाकीच्या सुद्धा घटना दुरुस्ती आहेत त्या सुद्धा आपण बघणार आहोत. आता 102वी घटना दुरुस्ती 2018ची, त्याबद्दल थोडक्यात समजून घेऊ. 2वी घटना दुरुस्ती आहे जे 2018 मध्ये झाली होती. त्याचा मुख्य उद्देश आपण बघतो की राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे NCBC ला संविधानिक दर्जा देण्यात आला होता. याचबरोबर अनुसूचित जाती आहे, म्हणजे शेड्यूल्ड कास्ट आहे, किंवा अनुसूचित जमाती आहे, शेड्यूल्ड ट्राईब्स आहे, आणि OBC आहे, यांना राष्ट्रीय आयोगाचा दर्जा मिळाला होता. त्याच्यानंतर म्हणजे महत्व काय होतं? मागासवर्गीय समुदायांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आयोगाला अधिक कायदेशीर बळ मिळाले होते. याच्यानंतर आपण 103वी घटना दुरुस्ती कायदा बघतो, 2019 मध्ये झाला होता. यामध्ये 12 जानेवारी 2019 मध्ये हा झाला होता. आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बल घटक आहे EWS आपण त्याला म्हणतो, शैक्षणिक संस्था आहेत किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण त्यांना देण्यात आलं होतं. तर हे घटना दुरुस्ती विचारू शकतात, कारण आता बऱ्याच वेळा तो म्हणजे बऱ्याच WS आरक्षण आहे ते चर्चेत होतं, त्यावर प्रश्न विचारू शकतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना म्हणजे EWS आहे, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आपण असं म्हणू शकतो, त्यांना शैक्षणिक संस्था आहे किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण देण्यात आलं होतं. अनुच्छेद 15 आणि 16 मध्ये उपकलमे त्यावेळेस समाविष्ट करण्यात आली होती. आणि महत्व काय होतं? जातीनुसार नव्हे तर आर्थिक दुर्बलतेनुसार आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा घेण्यात आला होता. त्यानंतर 104वी घटना दुरुस्ती झाली होती 2020 मध्ये. 25 जानेवारी 2020 ही तारीख होती. लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये SC आहेत आणि ST आहेत, म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स आहेत, यांच्यासाठी आरक्षणाची मुदत 10 वर्षांनी म्हणजे 2030 पर्यंत वाढवली होती. आता ही घटना दुरुस्ती कोणती आहे? 104वी घटना दुरुस्ती. आणि यामध्ये जे काही अँग्लो इंडियन होते, ते समुदाय होता, त्यांच्यासाठी ज्या राखीव जागा आपण बघतो ते की 2 राखीव जागा ठेवत होत्या आधी, त्या सुद्धा काय करण्यात आल्या होत्या? रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणजे अनुसूचित महत्व काय? अनुसूचित जाती जमातींना राजकीय प्रतिनिधित्वाची हमी इथे कायम ठेवण्यात आली होती 2030 पर्यंत. आणि याच्यानंतर जर आता बदल करायचा असेल तर 2030 ला घटना दुरुस्ती करावी लागेल, आणि त्याच्यानंतरच SC आणि ST यांचं आरक्षण वाढवू शकते. तर 105वी घटना दुरुस्ती झाली होती 2021 मध्ये. 19 ऑगस्ट 2021 मध्ये राज्यांना मागासवर्गीयांची यादी OBC लिस्ट तयार करण्याचा आणि त्या सुधारणा करण्याचा अधिकार पुन्हा देण्यात आला होता.
तर लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यांचा अधिकार पुनर्स्थापित केला गेला होता. म्हणजे याचं महत्व काय होतं, राज्य सरकारांना सामाजिक आरक्षण धोरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही दुरुस्ती अत्यंत महत्वाची मानली जाते किंवा ठरली आपण असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर 106वी घटना दुरुस्ती, ज्यामध्ये लेटेस्ट मध्ये आता प्रश्न विचारला होता. 105वी घटना दुरुस्ती झाली होती, त्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. 106वी घटना दुरुस्ती आहे, त्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे करंटशी रिलेटेड. तर 106वी घटना दुरुस्ती 2023 मध्ये झाली. 28 सप्टेंबर 2023 हे डेट लक्षात ठेवा. महिला आरक्षण विधेयक आहे, नारी शक्ती वंदन अभियान आपण म्हणतो, तर ते लागू करण्यात आलं होतं. लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद इथे करण्यात आली होती. आरक्षण आहे ते सीमांकन आणि जनगणनेनंतर लागू होणार असं सांगण्यात आलं होतं, परंतु आता जनगणना झालीच नाही. 2026 नंतर आपण बघतो 2021 मध्ये जनगणना होणार होती, अजूनही ती झालेली नाही. तर आणि याचं महत्व काय होतं, भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण टप्पा, महिलांच्या राजकीय सहभागात मोठी वाढ घडवण्याचं उद्दिष्ट या घटना दुरुस्तीमुळे आता कुठेतरी समोर आपल्याला पाहायला मिळणार आहे. घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. नारी शक्ती वंदन अभियान, नारी शक्ती वंदन अभियान याबद्दल सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो. कधी झालं ही घटना दुरुस्ती, कधी झाली? 2023 मध्ये 28 सप्टेंबर 2023 हे डेट लक्षात ठेवा. ही घटना दुरुस्ती यावर आधारित तुम्हाला लेक्चर पाहिजे असेल तर आपण आधी लेक्चर घेतलेलं आहे, त्यामध्ये महत्वाच्या घटना दुरुस्तीशी संबंधित जे काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण त्या लेक्चरमध्ये घेतलेले आहे, तिथे तुमची ते कव्हर होईल. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता. डेली आपण एक लेक्चर यामध्ये ऍड करणार आहोत. 5-10 मिनिटाचं लेक्चर असणार आहे आणि त्याचे पीडीएफ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. पीडीएफ साठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम नक्की जॉईन करा. तर तुमच्यासाठी एक ते महत्वाचा प्रश्न आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं, मूलभूत कर्तव्य आहेत जे 42वी घटना दुरुस्ती किंवा 86वी घटना दुरुस्ती याद्वारे मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये 1976 आणि त्याच्यानंतर 2002 मध्ये 11वं मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले आणि आतापर्यंत जवळजवळ 11 मूलभूत कर्तव्य आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट झालेली आहेत. तर तुमच्यासाठी महत्वाचा प्रश्न की मूलभूत कर्तव्यांची यादी भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाच्या यादीतून घेण्यात आलेली आहे, त्या देशाचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर मी तसं शॉर्ट व्हिडिओ मधून दिलं होतं. ते शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपली लिस्टच आहे, प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये, नवीन प्रश्नांसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.